नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज मानदेश भूषणचा व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे 1962 ते 2026 या कालावधीमध्ये मान तालुक्यातील किती माणदेशी कन्या अर्थात मानच्या कन्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलेले आहे. खरं तर हा एक वेगळाच विषय मानदेश भूषण परिवारानं व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला आहे. मानचा इतिहास बघितला तर मानची कन्या प्रभावती सोनवणे या सलग 10 वर्ष आमदार होत्या. हा राजकीय वारसा खरं तर मानच्या कन्यांनी जोपासलेला आहे. तब्बल 7 महिलांनी अर्थात 7 मानच्या कन्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत नेतृत्व केलेले आहे. त्यामध्ये मारडीच्या पार्वतीबाई आबाजी पोळ आहेत. गोंदवले बुद्रुकच्या कन्या उपप्राचार्या डॉक्टर सविता कट्टे गायकवाड. त्यानंतर आहेत दहिवडीच्या कन्या नकोसताई मोहनराव जाधव. त्यानंतर वरकुटे मलवडीचे आहेत ते अपर्णा अरुण देसाई. त्यानंतर आपण गोंदवले खुर्द दुसरी कन्या झेडपी सदस्य झालेले आहेत शीतल राहुल रणपिसे आहेत. खरं तर या 6 कन्याबरोबरच दुधगावी सासर असलेले आणि आंधळीचं माहेर असलेल्या भावना माणिकराव सोनवलकर या 7 सदस्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे. त्यामध्ये उपप्राचार्य डॉक्टर सविता कट्टे आणि भावना माणिकराव सोनवलकर या दोघी शिक्षिका आहेत. प्राध्यापिका सविता कट्टे या अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर नकोसताई मोहनराव जाधव याही जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. खरं तर पहिला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे त्या इंजबाऊच्या कन्या आहेत. पार्वतीबाई आबाजी पोळ आहेत. पार्वतीबाई पोळ यांचं माहेरचं नाव आहे अर्थात त्यांच्या वडिलांचं नाव आहे ते रामचंद्र कापसे. त्यांना पार्वतीताईंना अजून एक बहीण आहे त्यांचं नाव सरूबाई आहे. वडील शेती करत होते आणि रामा कापसे यांना 2 मुले. ह्या 2 मुलीपैकी पार्वतीबाई पोळ आणि सरूबाई अशा 2 मुली आहेत. खरं तर पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये जाण्याचा मान या मानदेशी अर्थात भविष्यकन्यांनी मिळवलेला आहे. त्यावेळेला 2 जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामध्ये 1 सदस्य या पार्वतीबाई पोळ होत्या आणि त्यानंतर एक असं करत जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होण्याचा मान मानच्या कन्यांना मिळालेला आहे. खरं तर आपण बघितलेलं आहे की सविता कट्टे आहेत. त्यांचे वडील शिवाजीराव कट्टे आहेत. सविता जीवन साधना सुनंदा आणि नेताजी अशी ही भावंड आहेत. वडील शेती करत होते कट्टे मॅडम यांचे आणि शेती व्यवसाय करत करत सर्व मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण देऊन पाठवलेलं आहे. अजय जीवन कट्टे, प्राध्यापक सविता कट्टे, नेताजी कट्टे या भावंडांची मुलं म्हणजे या भावंडांची नावं घेतली जातात. खरं तर एक वेगळं पण या कट्टे परिवाराने ठेवलेलं आहे. आजही प्राध्यापक सविता कट्टे म्हणून नाव घेतलं जातं. त्याचं कारण की त्या काळात शिक्षक म्हणून काम करत असताना एक जिल्हा परिषदेवर अपक्ष म्हणून जाण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अपर्णा अरुण देसाई आहेत. वरकुटे मलवडीचे आहेत. खरं तर त्यांचा राजकीय इतिहास सर्वांनाच माहीत आहे. त्यांचे वडील खाशीराव जगताप बापू, आई कांचनमाला जगताप, बंधू वसंतराव जगताप अर्थात पिंटू दादा
खरं तर या सर्वांनीच वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान अनिल भाऊ देसाई यांनी मिळवलेला आहे. खरं तर धीर भाऊजे यांनाही जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. खाशीराव बापू जगताप हे पंचायत समितीचे सभापती होते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी अपर्णाताई यांची आई कांचनमाला जगताप या सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. विशेष म्हणजे पिंटू दादा जगताप अर्थात वसंतराव जगताप हे पंचायत समितीचे सदस्य झाले आणि नंतर सभापती झाले. हा सर्व इतिहास अपर्णाताई देसाई यांचा आहे. राजकीय वारसा या जगताप आणि देसाई कुटुंबानं जोपासलेला आहे. अनिल भाऊ देसाई तिसऱ्यांदा जिल्हा मध्य बँकेचे उपाध्यक्ष आहेत. आता खरं तर सौ नकुसताई मोहनराव जाधव या मूळच्या पांघरीच्याच आहेत, पण दहिवडीत अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांचे वडीलच दहिवडीत राहत होते, त्यामुळं दहिवडी हे त्यांचं जन्मगाव आहे. पंचायत समितीच्या त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आणि नंतर जिल्हा परिषदेला अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनाही राजकीय वारसा आहे. वडील जरी शेती करत असले तरी त्यांचं कुटुंब फार मोठं आहे. शकुंतला, पार्वती, कुसुम, अक्काताई आणि नकुसा ही या 5 बहिणी आहेत. आणि तुकाराम, शंकर आणि विश्वास हे 3 भाऊ आहेत. तुकाराम गोविंद गायकवाड हे चेअरमन होते दहिवडी सोसायटीचे. शंकर गोविंद गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य अनेक वर्ष होते आणि विश्वास गोविंद गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य होते. खरं तर हा राजकीय वारसा भावान असतानाच नकुसताई यांनीही या राजकीय वारसामध्ये भर टाकून पंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास केलेला आहे. केदारनाथ पतसंस्थेच्या संस्थापिका चेअरमन आहेत. जिल्हा परिषदेच्या आता ज्या सदस्य आहेत त्या सौ शीतल राहुल रणपिसे आहेत. शीतल रणपिसे यांच्या वडिलांचं नाव आहे लालासो दगडू भोसले. त्यांना 2 भाऊ आहेत, सूरज आणि प्रवीण. वडील फळ विक्रीचा व्यवसाय करत होते आणि गौंडी असा दुहेरी व्यवसाय ते करत होते. त्यांच्या ननंद आहेत सौ आशा प्रवीण भोसले, या सध्या गोंदवलीच्या पोलीस पाटील आहेत. सौ शीतल रणपिसे यांचे चुलत दीर आहेत, ते बापूराव रणपिसे आहेत, माजी उपसभापती आहेत पंचायत समितीचे. खरं तर हा राजकीय वारसा आपण या कन्येचा बघितल्यानंतर आपली आंधळीचीच कन्या पण बारामती स्थायिक झालेले त्या सौ भावना माणिकराव सोनवलकर आहेत. त्या सध्या म्हणजे दुधीबाई गावच्या सरपंच आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांचे पती माणिकराव सोनवलकर सर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. खरं तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सध्या माणिक सोनवलकर सर हे संचालक म्हणून काम करत आहेत. विठ्ठल कृष्णा काळे आंधळीचे आहेत, त्यांची सौभावना सोनवलकर या कन्या आहेत. खरं तर माणसाचा जावई खरं तर किती वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा उच्च पदावर जाऊ शकतो हे गणपतराव देवजी तपासे यांच्या रूपाने आपल्याला माहीत झालेलं आहे. खरं तर ते राज्यपाल, खासदार आणि मंत्री गणपतराव देवजी तपासे झालेले आहेत. त्यानंतर माणिकराव सोनवलकर सरांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक असा प्रवास केलेला आहे. त्यानंतर आपण बिदालचे जावई घेतले तर प्रदीप विधाते आहेत, तेही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँके संचालक आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत. खरं तर या मानदेशी कन्यांचा आपण जो प्रवास बघितला जिल्हा परिषदेतला, खरं तर येणाऱ्या ज्या महिला मानदेशी कन्या आहेत त्यांनी तर खरं तर या
कन्यांचा आदर्श घेऊन भविष्यात राजकीय क्षेत्रात सुद्धा वेगळ्या ठिकाणी काम करावं अशी या निमित्ताने अपेक्षा आहे. खरं तर बघूया या माणदेशी कन्यानंतर भविष्यात कोण जिल्हा परिषदेची मानची कन्या सदस्य होत आहे ते. खरं तर हा वेगळा विषय मानदेश भूषण परिवाराने घेतलेला आहे. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद.